की ज्यावेळेस या ठिकाणी अजितदादा 2019च्या मंत्रिमंडळात पुन्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले होते आणि त्यावेळेस नुकतंच सरकार बनलेलं होतं, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळी जेव्हा बजेट करायचं होतं कोरोनाच्या कालावधीच्या नंतर, त्यावेळेस मला त्यांनी एक दिवशी अचानक बोलून घेतलं आणि मला म्हणले, मला असं कळलं विश्वजित, तू पतंगरावजी कदम साहेबांचं स्मारक जिथे अंत्यविधी झाला तिथे उभं करतोयस आणि तुला जर वाटत असेल तर मी महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये एक महाराष्ट्रातली एक अशी ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांना मी बजेटमध्ये तरतूद करतो आणि 10 ते 15 कोटीची निधी मी तिथं उपलब्ध करून देतो. खरं मी कुठं मागणी केली नव्हती, मी दादांकडे कधी याचा उल्लेख सुद्धा केला नव्हता, पण मला बोलून घेऊन अशा गोष्टीचं म्हणजे त्यांनी उच्चार माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला करणं, जेव्हा माझे वडील हयात नसताना हा जो काही दादांचा मनाचा मोठेपणा होता तो त्या क्षणाला मी पाहिला. मी दादांना म्हणलं, दादा शासनाकडनं अशा स्मारकांना जेव्हा निधी येतो तर त्याच्या अनेक अटी शर्ती असतात, त्यातल्या अनेक नियम असतात आणि म्हणून त्यात मला काही पडायचं नाही. मी लोकांच्या आशीर्वादाने एक आमच्या वडिलांच्या कर्तृत्वाला साजेल असं एक स्मारक नक्की उभं करेल, त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. आणि दादा म्हणाले, निश्चितपणे विश्वजित बरोबर आहे तुझं, अटी शर्ती आहेत आणि ते काय मग आपण करायला नको असं दादांनी मला सांगितलं. पण किमान विचारणं हे जे काय दादांचा मनाचा मोठेपणा होता तो खरंच म्हणजे आज मी या ठिकाणी आवर्जून सांगेन.